स्वस्वरूपानुभूतीचे वर्णन. ओवी दुसरी. या मनाचे निसंगती जन्म घेतले पुनरावृत्ती. या मनाचे निसंगती जन्म घेतले पुनरावृत्ती. माया माईक असोनी भ्रांती वरपडा जालो होतो. संगती सहवासाने किंवा नावाने, भ्रांती म्हणजे भ्रम किंवा गैरसमजूत. शिष्य सांगतोय की या मनाच्या नावाने आपण अनेक जन्म घेतले. माया मिथ्या आहे ही गोष्ट खरी, पण तिच्या प्रभावाने आपण भ्रमामध्ये अडकतो हेही खरे आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार मिळून माणसाचे अंतःकरण बनते. बुद्धी चांगले वाईटाचे ज्ञान करून देते. अहंकार हा जीवाला व्यक्तिमत्वाची जाण करून देतो. साऱ्या संस्कारांचा समूह म्हणजे चित्त होय. पण मनाचे महत्व फार निराळे. सूक्ष्म जीव आणि स्थूल दृश्य यांना जोडणारे ते शक्तिरूप असे माध्यम, त्याला मन म्हणतात. दृश्याशी व्यवहार करण्यात मन पुढाकार घेते. दृश्यातील सारे भेद आणि दृश्याबद्दलची आसक्ती यांचे मूळ मनामध्ये असल्याने अज्ञान आपले आसन तिथेच जमवते. मनाचे सामर्थ्य म्हणजेच अज्ञानाचे सामर्थ्य असते. म्हणून मोठमोठ्यांना मनासमोर हार खावी लागते. चांगल्या चांगल्या साधकांना सुद्धा मन नादी लावते. जीवनातील सारे भ्रम अखेर मनातच वास करतात. दृश्य फसवे आहे, माईक आहे असे बुद्धी आपल्याला बरोबर पटवते. पण मनामध्ये घट्टपणे बसलेले दृश्याबद्दलचे भ्रम काही केला निघत नाही. वासना तृप्तीची आशा पोसून जीवाला कालाच्या अधीन ठेवण्यास मनच कारण होते. म्हणून जो या मनाच्या नादी लागतो त्याला जन्म मरणाच्या चक्रात भ्रमण करावे लागते. मनाचे आमूलाग्र रूपांतर करण्यामध्येच सारा परमार्थ साठवलेला आहे हे यावरून लक्षात येईल. ओवी तिसरी. जी मी मानावी किंकर एकाएकी झालो विश्वंभर. संदेह तुटला थोर यातायातीचा. किंकर म्हणजे दास किंवा सेवक. विश्वंभर म्हणजे जगाचा पालन करता किंवा